की 1950 ते 1970 या 20 वर्षात मुंबईची लोकसंख्या दुप्पट झाली. त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक, त्यांनी ही चिंता व्यक्त केली की ही दुप्पट झाली लोकसंख्या आणि जर माणसं येत गेली, या शहरावरती आदळत गेली, तर हे शहर ते घेऊ शकत नाही, ती ताकद नाही या शहराची. कळलं का? आणि सगळा केओस होऊन जाईल. म्हणून आपण नवी मुंबई स्थापन करूया. आता असा विचार करणारी जी माणसं असतात, ही माणसंच उरलेली नाही. म्हणजे मी ज्यावेळेला तो विकास आराखडा मांडला किंवा मी तुम्हाला युट्यूबवरती तुम्ही जर गेलात, तर मी त्याच्यावरती तुम्ही जर टाकलं राज ठाकरे एस्थेटिक, तर त्याच्यावरती तुम्हाला माझी 16 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी आहे. त्याच्यामध्ये मी माझं विजन मांडलंय, 2014ला मांडलंय. सो त्याच्यामध्ये मी हे पण एकदा उदाहरण दिलं होतं की जगामधले एक 2 शहरं आहेत. त्या 2 शहरं म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी. आता ज्यांच्यावरती अणुबॉम्ब पडला होता, ती शहरं जर समजा आज आपल्या कोणत्याही शहरापेक्षा जर चांगली होऊ शकतात, मग आपली शहरं का नाही होत? आणि ह्याचं कारण असं आहे की राजकारणातलं त्या पदातनं पैसा, पैशातनं राजकारण, राजकारणातनं पैसा, एवढंच फक्त करत राहिलेत. स्वतःची नुसती पोटं भरणं आणि स्वतःच्या फक्त खुर्च्यांसाठी मागे लागणं. पण शहर म्हणून कोणी विचार करते, राज्य म्हणून कोणी विचार करतं, असं काही दिसतच नाही. म्हणजे खरं बघायला गेलं तर मी ज्या वेळेला ही ब्ल्यूप्रिंट मांडली किंवा आणली, त्यावेळेला कोणाला वाचायची तसदी पण नाही घेतली कोणी. म्हणजे जे पत्रकार मला सतत जे हिडवत होते की काय ती ब्ल्यूप्रिंट कुठे गेली, ब्ल्यूप्रिंट कुठे गेली, ती ज्यावेळेला मांडली त्याच्यानंतर एकाही पत्रकाराने ती वाचलीही नाही. आणि तेव्हापासून आजपर्यंत मला एकाही पत्रकारांनी त्याच्यावरती प्रश्न पण विचारलेला नाही. म्हणजे मी विचारलेला प्रश्न त्याच्यापेक्षा वेगळा होता. नक्की. अर्थातच, पण प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये ती गोष्ट आम्ही मांडून झालेली आहे. सर तुम्ही जर समजा 2014ची आम्ही जी ब्ल्यूप्रिंट मांडलेली आहे, त्याच्यामध्ये त्याची जी सोल्युशन्स दिलेली आहेत, ती आज पण तुम्ही वापरू शकताय 2024ला. सो मला असं वाटतं की ती जर समजा तुम्ही जर नीट वाचली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तर मिळतील.